असं त्यांनी सांगितलं। त्यांनी हसण्यावारी नेलं। भुसे साहेब होते त्यावेळेस, ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत। आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला, आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे, ते चालणार नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय। मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो GR कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल, पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे। पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही, 15 ऑगस्टला गणवेश मिळाले नाही, दिवाळीला काही लोकांना गणवेश मिळाले नाही, असं मात्र या ठिकाणी होऊन देऊ नका। पण परत एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे। कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या। अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा, कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरिबाचा पैसा आहे। त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो। काल आपण जर बघितलं तर सरकारली म्हणजे अजितदादांनी बजेटमध्ये बरंच काय सांगितलं, भाषण चांगलं झालं, पण या राज्याला त्यातून काही मिळालेलं नाही। एक महत्त्वाचा मुद्दा आणि आश्चर्याचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती। पण जयंती निमित्त आम्ही सातत्याने त्यांना मागतोय, पत्र दिलेलं आहे की तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा, त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा। जे काय 12 मंदिरं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल, त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल, पंढरपूरला मोठा वाडा आहे, तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत, उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत, मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा। त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं